गणगणगणात बोलते. स्वाद गाथा माझ्या चॅनेलवर सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे. चला तर मग आज बनवूया आपण ज्वारीच्या पिठाचे घावणे. डायबेटीस लोकांसाठी तांदळाच्या घावणाऐवजीचा हा बेस्ट ऑप्शन. चला तर मग बनवूया ज्वारीच्या पिठाचे घावणे. त्यासाठी लागणारे इन्ग्रेडियंट्स: 1 वाटी ज्वारीचे पीठ, अर्धी वाटी बारीक रवा, तेल, चवीपुरते मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण, आलं आणि जिरे. प्रथम मी मोठ्या बाउलमध्ये ज्वारीचे पीठ काढून घेत आहे. त्याच्यामध्ये हा बारीक रवा घेत आहे. चवीपुरते मीठ टाकत आहे. आता त्याच्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर, जिरे हे सर्व मिक्स करून घेत आहे. त्याच्यानंतर लसूण आणि आलं आहे, बारीक किसणीवर मी बारीक किसून घेत आहे. त्याच्यामुळे याला टेस्ट छान येते. एखादी आजारी माणूस असेल, तोंडाला चव वगैरे नसेल, तर त्याच्या तोंडालाही छान चव येईल. आता हे सर्व इन्ग्रेडियंट्स मी एकत्र मिक्स करून घेत आहे. आता पाणी घेऊन त्याच्यामध्ये थोडे थोडे पाणी ऍड करून जाणार आहे. पाणी एकदम घालायचं नाही, त्याच्यामुळे काय होईल, पिठाच्या गुठळ्या होतील आणि घावणे नीट होणार नाही. हे आता थोडं थोडं पाणी घालून छान मिक्स करून घ्यायचं. हे पहा, कढीसारखं पातळ मिश्रण तयार झालं आहे. आता हे मी 10 मिनिटाकरिता झाकून ठेवत आहे. रवा घातलेला आहे तो छान फुगेल. आता चटणीची तयारी करून घेत आहे. त्यासाठी मी कढई गॅसवर ठेवली आहे. त्याच्यामध्ये तेल टाकले आहे. तर तेल गरम होईपर्यंत त्यासाठी काय लागते हे जिन्नस मी सांगते. 1 मोठा चिरलेला कांदा, टोमॅटो, लाल तिखट, मीठ, डाळे, हळद, हिंग, कढीपत्ता, जिरे. तापलेल्या तेलामध्ये जिरे टाकून घेतले आहे. जिरे पूर्ण फुलल्यानंतर त्याच्यामध्ये मी कढीपत्त्याची पानं टाकत आहे. ते हलवून झाल्यानंतर, ड्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा हिंग आणि हळद टाकत आहे. त्याच्यानंतर मोठा चिरलेला कांदा थोडासा परतून घ्यायचा आहे की जेणेकरून त्याचा कच्चेपणा नाहीसा होईल. मग त्याच्यामध्ये मोठा चिरलेला टोमॅटो टाकला आहे. हे सर्व टाकल्यानंतर चवीपुरते मीठ टाकायचे आहे. मीठ टाकून झाल्यानंतर मी गॅस बंद करते. फ्लेम ऑफ केल्यानंतर त्यात डाळे आणि हे लाल तिखट आपल्या आपल्या आवडीनुसार घालू शकता. आता हे पूर्ण हलवून घ्यायचं आहे आणि गार होऊन द्यायचं आहे. गार झाल्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये काढून घेत आहे. मिक्सरला फिरवून घेत आहे. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं असेल तुम्ही करू शकता, म्हणजे हे सरसरीत असं मिश्रण तयार होईल आणि चटणी अशी छान तयार होईल. चटणी झाल्यानंतर आता आपण घावणे तयार करूया. त्यासाठी मी पॅनला थोडंसं ऑइल लावून घेत आहे, जेणेकरून चिकटणार नाही. हे फक्त पहिल्या लॉटलाच ऑइल लावून घ्यायचं, त्याच्यानंतरच्या लॉटला ऑइल नाही लावलं तरी चालेल. आता हे मिश्रण खालनं ढवळून घ्यायचं आहे. खाली घट्ट होऊन बसलेलं आहे. टाकताना कडेपासून टाकायचं आहे, मग मध्ये टाकायचं आहे. पूर्ण टाकून झाल्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवून अर्ध्या मिनिटाकरता मी वाफवून घेत आहे. अर्धा मिनिट वाफवून घेतल्यानंतर झाकण काढायचं आहे. नंतर हा घावण ड्राय होईल. ड्राय झाल्यानंतर त्याच्या कडा आपोआप हळूहळू सुटायला तयार होतो. कडा सुटल्यानंतर हळूहळू हा असं सोडून घेत आहे. नंतर मी हा उलटून दुसऱ्या बाजूवर छान असा शेकून घेणार आहे. पहा कसा छान गोल्डन कलर आला आहे. मस्त असे कुरकुरीत घावण तयार होत आहे. हा तयार झालाय घावण खाण्यासाठी. हे पहा, तर दुसऱ्या बाजूला पण शेकून रेडी झाला आहे. आता मी दुसरं घावण तुम्हाला घालून दाखवत आहे. कडेला पीठ घालून घ्यायचं आहे आधी आणि मग मध्ये घालायचं आहे. हा पुन्हा मी अर्ध्या मिनिटाकरता झाकून ठेवते. आता झाकण काढून घेते.
त्याच्यामुळे हा परत छान वाफला गेला आहे. आता ड्राय होऊन त्याच्या कडा आपोआप सुटायला लागतील. कडा सुटल्यानंतर हे पहा कसं छान कडा सुटल्यात. आता मी हा दुसऱ्या बाजूने पण शेकून घेत आहे. अशाच नवनवीन रेसिपींसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वाद गाथा या चॅनलला. हा पहा आता दुसरा पण रेडी झाला